मराठा आंदोलकांवरचे सरसकट गुन्हे मागे नाहीच. गृह विभागाचे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत स्पष्टीकरण. गंभीर गुन्हे मागे घेण्यास गृह विभागाचा नकार. सरकारनं आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्यावे, अन्यथा रस्त्यावर उतरू. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा थेट इशारा. बारामतीत भाषणादरम्यान सुनेत्रा पवार भाऊक. अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा. 23 तारखेला घड्याळाचं बटन दाबून विजय करा, सुनेत्रा पवारांचं आवाहन. भरत गोगावलेंकडून ऑपरेशन टायगरच्या चर्चांना दुजोरा. थोड्याच दिवसात चित्र स्पष्ट होईल. ठाकरेंचं न बोलणारे खासदारच पहिल्या रांगेत दिसतील, गोगावलेंचं वक्तव्य. येवला शहरात विवाह इच्छुक तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश. बोगस वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून लाखो रुपये उकळणारी टोळी जेरबंद. नाशिकमधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याचं निलंबन. महिलांचं लैंगिक शोषण, धर्मांतरास दबाव टाकल्याचा कर्मचाऱ्यावर आरोप. केवायसीसाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी. जळगावातील संतापजनक घटना. आरोपी गोकुळ चव्हाणवर पोलिसात गुन्हा दाखल. स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन. मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. उद्या आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार. शिवाजी पार्क इथं दुपारी 4 वाजता शासकीय इतमामात अखेरचा निरोप. आणि भारतानं आजवर अनुभवलेल्या सर्वात प्रतिष्ठित आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसलेंच्या निधनानं तीव्र दुःख झालं. पंतप्रधान मोदींचं ट्विट.